काँग्रेस नेते आणि मुंबई महानगरपालिकेतील काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी काही वेळापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी भाजपत प्रवेश केला। तर छेडा यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या भारती पवार यांनी सुद्धा कमळ हाती घेतलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा जवळजवळ सपाटाच लावलेला आहे। तर आता बोलूया संजय काकडेंविषयी। खासदार संजय काकडेंची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले। त्यांची नाराजी दूर झालेली बघायला मिळते। संजय काकडे वानखेडेच्या भाजपच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते। संजय काकडेंचा काँग्रेस प्रवेशही टळलाय असं म्हणता येईल। त्यामुळे मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी यशस्वी झालेली आहे। पश्चिम महाराष्ट्राची मोठी जबाबदारी काकडेंवर देण्याची शक्यता व्यक्त होते। संजय काकडे नाराज होते, ते राष्ट्रवादीत जातात की काँग्रेसमध्ये जातात आणि तिथून निवडणूक लढवतात याविषयी तर्कवितर्क सुरू झाले होते। तेही चाचपडत होते। मात्र मुख्यमंत्र्यांना आज ते भेटले आणि मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी यशस्वी झालेली आहे। काकडे भारती पवार आणि प्रवीण छेडा यांनी जेव्हा भाजपत प्रवेश केला त्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि यामुळेच हे स्पष्ट होतं की मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी यशस्वी झालेली आहे। मी देखील निर्णय केलाय की नानांनी चांगलं काम उभं केलेलं आहे। त्यामुळे आता या लोकसभेच्या दृष्टीने मी त्यांना सांगितलंय की विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातल्या ज्या आमच्या जागा आहेत त्या जागांवर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित करावं आणि त्या जागांना निवडून आणण्याकरता त्यांनी विशेष प्रचार त्या ठिकाणी करावा। आणि त्यामुळे कोणाच्या मनात ही जी काही शंका होती की नाना आता कुठे, तर नाना इथेच भाजपमध्येच, हे देखील आता या ठिकाणी अधोरेखित झाले। नाराजी दूर झालेली आहे, चेहऱ्यावर हास्य दिसत आहे, सगळे वादविवाद मिटलेले दिसत आहेत। आदरणीय आमचे मित्र देवेंद्र फडणवीस व माझे व्याहीचे देशमुख साहेब, ते आम्ही बसून जो काही लोकल लेवलचा प्रश्न होता ते मुख्यमंत्र्यांनी जसं आत्ता शब्द दिला आपल्याला की ते सगळे लोकल विषय त्यांनी संपवलेले आहेत। त्यामुळं आज माननीय नरेंद्र मोदींना परत पंतप्रधान होण्याकरता व देशामध्ये नरेंद्र मोदी आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस ही जोडी परत सत्तेत येण्याकरता मी माझे छोटे मोठे जे काही हेवेदावे होते ते विसरून गेलेलो आहे। आणि आता उद्यापासून जसं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तसं मी पश्चिम महाराष्ट्रातल्या कामगिरीवर लागणार आहे। तुमची पूर्ण नाराजी आता दूर झालेली आहे, कुठलाही वाद नाही, विवाद नाही गिरीश बापटांसोबत। कारण तुम्ही यापूर्वी तो जाहीर उल्लेख केला होता, काँग्रेसमध्ये जाण्याची भाषा केली होती, आता हा सगळ्या प्रश्नावर पडदा पडलाय। माननीय देवेंद्र फडणवीसने आत्ताच सांगितलं होतं आपल्याला मुख्यमंत्र्यांनी की सगळे हेवेदावे माझे त्यांनी संपवलेले आहेत आणि येणाऱ्या काळात जे ते जबाबदारी देतील ते मी संपूर्ण मनापासून जशी पहिली जबाबदारी मी पार पाडत होतो प्रत्येक गोष्टी जशी मी पार पाडणार। तुमच्यावर पश्चिम महाराष्ट्राची मोठी जबाबदारी दिलेली आहे, ते काम कधीपासून सुरू होणार? पण ते आता उद्या सकाळपासून चालू होईल। किंवा जी तुम्ही खूप मोठी कामगिरी याच्यात बजावलेली आहे, मध्यस्थी केली, काय तुम्ही म्हणाला सगळ्या प्रकरणावर आता पडदा पडला? माझा कोणताही सहभाग नाही। माननीय संजय काकडे साहेब हे आदरणीय मोदी साहेबांच्यावरती फिदा आहे, त्यांचे मित्र देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांच्यावर फिदा आहे। माझा विषय नाही, त्यांचं एक नक्की आहे की महाराष्ट्राच्या आणि देशाच्या वैभवासाठी माननीय संजय निर्णय घेतला योग्यशीर आहे। त्यांच्यावर पश्चिम महाराष्ट्राची माननीय मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी दिलेली आहे आणि ते समर्थपणे पुणे महापालिकेमध्ये जसा चमत्कार केला तसा पश्चिम महाराष्ट्रामध्ये संजय नाना नक्की चमत्कार करतील अशी मला आशा। धन्यवाद। वेळा बाळकृष्ण शेट्टी सोबत विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई।